की समोर एक भगवी लाट बसली आहे, माझ्या समोर बसलेली आहे. मला माहित नाही किती निवडणुकींसाठी, किती नगर परिषदेसाठी देशाची जेव्हा निवडणूक लागते, लोकसभेची निवडणूक लागलेली आहे, उमेदवार जाहीर झालेले आहेत, प्रचार लवकरच सुरू होणार आहे आणि त्याच्या आदल्या दिवशी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी स्वतः मुख्यमंत्री साहेब येतात. हे किती असे प्रसंग असतील मला माहित नाही, पण ह्याचा अर्थ एकच होतो की सरकारच्या मनात आणि मुख्यमंत्री साहेबांच्या मनात इथे विकास करणं किती महत्त्वाचं आहे हे सगळ्यांना दिसून येतं. आणि हे खरं आहे, म्हणजे मी आत्ता युती झाली म्हणून बोलत नाहीये, पण काही दिवसांपूर्वी जेव्हा आमची अशीच बैठक झालेली, चर्चा चाललेली की ही नगर परिषद आपण एकत्र लढवलं पाहिजे, तिकीट वाटप तेव्हा झालं नव्हतं, आपण एक चाललेलं की एकत्र लढायला पाहिजे, तेव्हा मला मुख्यमंत्री साहेब बोलले की अरे आदित्य, आपण जिंकलो पाहिजे रे कुठच्याही परिस्थितीत. खरोखर तिथे विकास जो आपण करू शकू तो खूप महत्त्वाचा आहे आणि खूप चांगला विकास करू शकू. मला वाटतं ती वेळ आता आलेली आहे. या 24 तारखेनंतर ती संधी आपल्याला पुन्हा एकदा मिळणार आहे. चव्हाण साहेब आपण बोलताना, गावित साहेब आपण देखील बोलत असताना, शिंदे साहेब आपण बोलत असताना एकच जाणवतं की सगळ्या लोकांची एक मागणी आहे की मुंबईचा जसा विकास झाला, नागपूरचा जसा विकास झाला, ठाणे असेल, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, ही जी शहरं विकसित झाली, छोट्यापासून मोठी मोठी होत गेली, तसाच विकास पालघरमध्ये अपेक्षित आहे. आणि म्हणूनच ही सगळी टीम आज मंचावर बसली आहे. लवकरच ती तुमच्या मध्ये येऊन काम करायची तुम्ही संधी देणार ही मला खात्री आहे. पण जेव्हा आपण विचार करतो की नक्की मतदान करणार तरी कोणाला, कधी करणार, कसं करणार, कुठच्या चिन्हाला करणार, मी ते तुम्हाला सांगायला आलेलो नाहीये की कोणाला मतदान करायचं, कारण मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कोणाला मतदान करणार तुम्ही? कोणाला मतदान करणार? भाजप, शिवसेना, शिवसेना भाजप, आरपीआय ही महायुती आहे. आणि आता देशात राजकीय परीक्षा सुरू आहे, देशातली निवडणूक आता लागलेली आहे. आमच्या सर्वांचा पेपर आहे, आम्हाला उत्तरं द्यायची आहेत, लोकांना उत्तरं द्यायची आहेत आणि लोकांनी आम्हाला उत्तरं द्यायची आहेत की तुम्ही मतदान कोणाला करणार. आणि देशातला पेपर आणि हा पेपर, आणि देशात आता पेपर फुटण्याचं वातावरण सुरू आहे, कारण परीक्षा सुरू असताना पेपर फुटतातच. पण हे दोन महत्त्वाचे पेपर फुटलेले, तर त्याचा निकाल मला माहिती आहे, 100% माहिती आहे. विजेता ह्या पेपरमध्ये कोण असणार आहे हे मला माहिती आहे. जर विजेता बघायचा असेल तर आपल्या आजूबाजूला जे झेंडे लागलेले किंवा तुम्ही टोप्या घातल्या आहेत, शिवसेनेचं धनुष्यबाण आहे, कमळ आहे, आरपीआयचं जे चिन्ह आहे, हे त्या पेपरमधलं उत्तर. आणि ते उत्तर हे फुटलेल्या देशभरात सगळ्यांना माहिती आहे की वातावरण जे आहे ते भगवं वातावरण आहे. आणि खरोखर जर तुम्ही विचार केलात कोणाला मतदान करायचा, तर समोर जे आपले उभे असतात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, नाही आपलं राष्ट्रवादीच काँग्रेस, इतर काय राष्ट्रवाद त्यांच्यात राहिलाच नाहीये. जे लोकांचे पैसे लाबाडून घेऊ शकतात त्यांना आता इतर काय म्हणायचं, राष्ट्रवादी काँग्रेसच. पण आता आजच काँग्रेसच्या एका नेत्यांनी मोठं स्टेटमेंट केलेलं आहे की काही 5-6 लोक जर तुमच्या देशात आले आणि लोकांना गोळ्या घालून गेले, जवानांना मारून गेले, तर तुम्ही त्यांच्यावर हमले करणार का? हे उचित आहे का? आणि मग मला सांगा, मग आपल्या सरकारने काय करायचं? आरती ओवाळायची त्यांची? जे बॉम्ब टाकून आले ते अभिमानाने सांगतो की आपण बॉम्ब टाकून आलो त्यांच्याकडे आणि असाच बदला आपण घेत राहणार म्हणजे राहणारच. आणि मग अशा लोकांना जर ही राष्ट्राची निवडणूक नसेल, दिल्लीची निवडणूक नसेल, कितीही सांगितलं, आणि हे काही विषय जे असतात, काही विषय आपण राजकारणात आणायचे नसतात, पण ही जर मनस्थिती असेल त्यांची, हा जर विचारसरणी असेल, ही विचारसरणी असेल, तर अशा विचारसरणीला आपण गल्लीपासून दिल्लीपर्यंत स्वीकारणार का? हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. तुम्ही सांगा, स्वीकारणार का? स्वीकारणार का की त्यांची हकलपट्टी करणार? हकलपट्टी करायला तर लागणारच आपल्याला. आणि म्हणून मी जास्ती वेळ न घेता आपल्याला एवढंच सांगायला आलोय आज की तुम्ही मतदान करताना फार विचार करून करा, कारण ही संधी अशी येत नाही. देशाचं जे काही राजकीय घडामोडी होणार ती सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. असं कुठेही चित्र नाहीये की कोण जिंकून येणार. आपल्याला सर्वांना माहिती आहे विजय जो होणार आहे तो महायुतीचाच होणार. आणि पंतप्रधान आपले काशीतून निवडून देशातले पंतप्रधान बनणार ते म्हणजे नरेंद्र मोदीजी, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. तिथे शिवसेनेचा पाठबळपणा आहे, इथे शिवसेनेची आणि भाजपची युती आहे. एकत्र लढण्याचा एक शपथ जी आपण घेतलेली, एकत्र जिंकण्याची शपथ घेतलेली आहे. असं काही युती ही काही नवीन नाहीये. युती ही काही आत्ता झालेली नाहीये. गेल्या 25-30 वर्षातली युती आहे, शिवसेनेची आहे, भाजपची आहे.
शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली आणि शिवशक्ती प्लस भीमशक्ती म्हणजे देशभक्ती हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. हे जे काही समीकरण आहे हे देशाला चालवणार आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि मग पालघरचा जो विचार करायचा असेल, पालघरचा जो विकास करायचा असेल, तर आपल्याला एक ठरवायला लागेल की आत्तापासून जे बटन आपण दाबू ईव्हीएमवरचं, किंवा इथे बॅलेट आहे की ईव्हीएम आम्हाला माहित नाही, बटनच आहे, इथे बटन आहे, सगळीकडे तर बटन आलेलं आहे. आणि जर बटन आपल्याला दाबायचं असेल तर हे जे काही उमेदवार आहेत, 2 तर बिनविरोध आले त्याच्यात, एक शिवसेनेचं आणि एक भाजपचं, म्हणजे इथे पण समसमान झालेलं आहे बिनविरोध. पण आत्ता गेलीकडे, आणि हे तुम्हाला मी सांगू शकतो कारण इथे खूप कार्यकर्ते बसलेले आहेत, तुम्ही जेव्हा प्रचाराला जात असाल, आता प्रचार होत आहे, पण तरी तुम्हाला लोक फोन करून विचारतील, अरे 1 वर्षापूर्वी तुम्ही पालघरमध्ये वेगळे वेगळे लढलात, एकामेकाच्या विरुद्ध बोललात, भांडणं केली तुम्ही, मग आता एकत्र कशा आलात? आणि मग त्यांना उत्तर हेच आहे की नवीन ही काही युती झाली नाही, आधीपासून युतीत आपण लढत आलेलो, लढत जिंकत आलेलो आहे. जी भांडणं होती किंवा एक वैचारिक जो काही प्रश्न होते त्याची उत्तर आपल्या सर्वांसमोर आलेली आहेत. आणि मग समविचारी लोकांनी एकत्र यायचं की अविचारी लोकांनी एकत्र यायचं, हा जो प्रश्न आपण घेतला, तर आपण सांगा उत्तर काय मिळणार याच्यात? भगवा आणि भगवा एकत्र आल्यानंतर जी काही ताकद, जी काही एक रोषणाई दिसते आपल्याला, जी काही एक समोर तुम्ही तेज बघताय, हे तेज आज देशभरात फिरणार आहे, ह्याचं उत्तर मला वाटतं कोणी देण्याचं कारण नाही. तुम्ही समोर बघताय तेज, हे तेज आपल्याला पुढे घेऊन जायचंय. मुख्यमंत्री साहेब, मी आपल्याकडे एक दोन विनंती करणार आहे की जसं हॉस्पिटलसाठी आपण इथे सांगितलं की आपण लगेच हॉस्पिटल उभारणार आहोत आणि त्याचं काम सुरुवात झालेली आहे, तसंच तरुण मुला-मुलींसाठी मुंबई युनिव्हर्सिटीचं एक उपकेंद्र देखील इथे गरजेचं आहे. कारण जसं कल्याणमध्ये आपण केलेलं आहे, ठाण्यात आपण केलेलं आहे, रत्नागिरीत आपण केलेलं आहे, तसं पालघरमध्ये जर झालं तर इथे खूप फायदा होऊ शकेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जे आपल्या वचननाम्यात आहे ते तर नक्की करूच, कारण हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या ऐवजी जर आपण फिट राहू शकलो तर मला वाटतं त्याच्यात जास्ती आनंद होऊ शकेल. एक छोटंसं उदाहरण देऊन मी इथून आपली रजा घेतो. कारण विकास कसा असायला पाहिजे आणि युतीचं सरकार कसं काम करतंय हे तुम्हाला सांगतो. कदाचित मुख्यमंत्री साहेबांच्या कानापर्यंत पोहोचलं असेल त्यांचं सरकार कसं काम करतंय, जोरात काम करतंय. मुख्यमंत्री साहेब, आत्ताच अलीकडे मी दुष्काळी भागात फिरत होतो, सोलापूरच्या आसपास होतो आणि पोखरापूर नावाच्या एका गावात गेलो. तिथे मला निवेदन दिलं गेलं की एक प्रोजेक्ट जो आहे, लिफ्ट इरिगेशनचा प्रोजेक्ट होता, 20 वर्ष पेंडिंग होता. मधलं जे सरकार होतं 15-17 वर्षाचं, गावकरी थकलेले होते. त्यांनी सांगितलं, साहेब इथे काही लोक येतात, राजकारणी येतात, निवेदनं घेतात आणि निघून जातात. 12 तारखेची गोष्ट आहे, 12 फेब्रुवारीला मी तिथे होतो. तर म्हणलं ठीक आहे, मी बघतो इथे काही करू शकलो का. तर ते साहेब बोले, नाही बघा, तुम्ही होत असेल तर बघा, नाही तर काय, आम्हाला माहिती आहे राजकारणी येतात आणि निघून जातात, आमच्याबरोबर फोटो काढतात. मी आपल्या एका मंत्र्यांना फोटो पाठवला, तो व्हॉट्सअप केला लगेच ते निवेदन जे होतं. शिवतारे साहेबांना फोटो पाठवला, आपलेच युतीचे मंत्री आहेत. 16 तारखेला त्यांनी मला 15 तारखेला फोन केला, 15 फेब्रुवारीला, 12 तारखेची घटना, 15ला फोन केला की आदित्यजी उद्या तुम्ही येऊ शकता का मंत्रालयात, मी त्या शेतकऱ्यांना पण बोलवलेलं आहे आणि आपण त्याच्यावर निर्णय घेऊ. म्हणलं खरोखर सरकार लगेच निर्णय घेऊ शकतं का एवढे लवकर? 4 दिवसात तुम्ही मला सांगताय, उद्या आपण काय आश्वासन देणार आहे की काम करून देणार आहे? नाही, तुम्ही या उद्या, मग आपण बघू कसं काय करायचं. 16 तारखेला मुख्यमंत्री साहेब, आपले मंत्री तिथे होते, शिवतारे साहेब होते, युतीचे सगळे अधिकारी होते आणि शेतकरी होते सगळे. आणि त्यांनी सांगितलं, आदित्यजी तुम्ही 12 तारखेला मला हा निवेदन फोटो काढून पाठवलेलं, आज 16 तारीख आहे, डिझाईन अप्रूव्ह झालेली आहे आणि त्याला कामाला आपण सुरुवात करू. त्याचं टेंडर देखील निघालं. म्हणजे 20 वर्ष जिथे विकास झाला नव्हता तो 4 दिवसात झाला. असंही युतीचं सरकार आहे. तसंच शिंदे साहेब इथे बसलेले आहेत. आम्ही मध्ये धाराशिवला होतो, तिथे देखील हॉस्पिटलचं काम कितीतरी वर्ष, हॉस्पिटलची इमारत बांधून तयार आहे, पण आत काही नव्हतं. काही मला वाटतं 9,96 लाख वगैरे असा काही निधी बाकी होता. त्यांना देखील तिथूनच व्हॉट्सअप केला मी, पुढच्या आठवड्यात, एका आठवड्यात ते काम मंजूर झालं, तर ते कामाला सुरुवात झालेली आहे. आणि हे जे कामाचा वेग आहे आपण जो पकडलेला आहे युतीचं सरकार म्हणून, मुख्यमंत्री साहेब, आपण जेवढे महाराष्ट्रात फिरताय, आपण जेवढे महाराष्ट्रात कामं करताय, शिवसेना भाजप, भाजप शिवसेना ही एकत्रपणे नुसतं पालघर नाही पण देशाच्या पार्लमेंटवर भगवा फडकवेल, ही मला खात्री आहे. आपले सर्वांचे आशीर्वाद असेच राहू द्या, एकत्र काम करण्याची संधी घेऊ आणि पुढे जाऊ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मी विनंती करतो की आपण या पालघर नगराला
भारत माता की, भारत माता की, भारत माता की। वंदे वंदे वंदे। जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी।